श्रोतेहो नमस्कार. नाम घेतल्यानं मनशांती मिळते, आचार शुद्ध होतो आणि हृदयात भक्तीचा उगम होतो. संत परंपरेचा सुगंध मनामनात रुजवणारे, शब्दातून भक्तीचा गंध पसरवणारे आणि वाणीच्या माधुर्यातून समाजमन स्पर्शून जाणारे कीर्तनकार हरिभक्तपरायण बुवा किरण पारकर आज आपल्या सोबत आहेत. कीर्तन विशारद आणि अलंकार या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. आपल्या कीर्तन सेवेमधून समाजाला जागं करणं, संतवाणीचा गोडवा लोकांपर्यंत पोहोचवणं आणि भक्तीचा मार्ग सहज भाषेत मांडणं हीच त्यांची कीर्तन सेवा. चला तर मग आज त्यांच्या अनुभवाची, विचारांची आणि प्रवासाची एक झलक आपण उलगडून पाहूया. नमस्कार बुवा, आकाशवाणीच्या या मुलाखतीत आपलं हार्दिक स्वागत. बुवा, कोणत्या गोष्टीनं आपण आध्यात्मिक वाटेकडे वळलात? नमस्कार. भगवंतांची कृपा आणि गुरूंचा कृपा आशीर्वाद आणि वाडवडिलांची पुण्याई या बळावरती, जसं ज्ञानोबा माऊली म्हणाले, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. त्या अनुषंगानं माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही. तसं पणजोबांच्या काळापासून घरामध्ये मिळालेला पंढरीच्या वारीचा वारसा आणि आजोबा श्रीयुत शंकर उर्फ दादा पारकर यांच्याकडून लहानपणापासून ऐकलेली विविध ग्रंथांवरील प्रवचनं, त्याचबरोबर आजोळचा वारसा, तिथलं अध्यात्मासाठी असणारं पोषक वातावरण, ग्रंथ, पोथी, पुराणांचं वाचन, त्याचबरोबर काकासाहेब मुंज यांनी हरिपाठ आणि कीर्तनाचे केलेले लहानपणापासूनचे संस्कार, आईवडिलांचे संस्कार आणि घरातल्या सर्वांचं, पत्नीचं पाठबळ, याच्यामुळे या कीर्तनाच्या वाटेकडे, या अध्यात्माच्या वाटेकडे वळलो. पण कीर्तनभूषण हरिभक्तपरायण श्रीराम झारापकर गुरुजींची भेट झाली आणि त्यामुळे कीर्तनकार म्हणून घडतोय. सर, कोणत्या संतांच्या विचारांनी आपल्याला सर्वाधिक प्रेरणा मिळाली आहे? तसं पाहायला गेलं तर ज्ञानमूर्ती ज्ञानदेव, नाममूर्ती नामदेव महाराज, भक्तिमूर्ती संत तुकाराम महाराज, शांतिमूर्ती संत एकनाथ महाराज आणि शक्तिमूर्ती समर्थ रामदास स्वामी या संत पंचकांच्या शिवाय महाराष्ट्र अपूर्ण आहे. आणि यांच्या खेरीज देखील अनेक संतांचा प्रभाव आपल्या जनमानसावरती आहे. पण त्यातही प्रत्येकाला आपलंसं वाटणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे संत तुकाराम महाराज, म्हणजे ज्यांनी प्रत्येक विषयाला स्पर्श केला आहे. आध्यात्मिक भक्तीचे अभंग त्यांनी लिहिलेत, सांगितलेच. साधकाची आत्मानुभूती मांडणारे अभंग त्यांनी सांगितलेच. धर्मपालनाचं महात्म्य सांगणारे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडणं, देशभक्तीवरती अभंग लिहत असताना सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, तुझा लाडका जो देश त्याचा झाला पुरा नाश, अरे अरे देवा देवा काय निद्रा केली. म्हणजे देशभक्ती, धर्म, देश या सर्वावरती आणि देव याच्यावरती त्यांनी भाष्य केलं. प्रत्येकाला तो आपलेसे वाटतात. कशामुळे तर आपण बोलताना सुद्धा सहज बोलतो, तुका म्हणे तुका म्हणे. त्यामुळे तुकाराम महाराजांचा विशेष प्रभाव माझ्यावरती राहिलेला आहे. बरं. बुवा, कीर्तनाच्या माध्यमातून आपण समाजाला काय देण्याचा प्रयत्न करतोय? कलौतद हरिकीर्तनात, या कलियुगामध्ये हरिकीर्तन फार महत्त्वाचं आहे. समर्थ रामदास स्वामी सांगतात, कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने होय भगवत प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. आध्यात्मिक लाभ तर आहेच, पण त्याशिवाय कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नसून ते आत्मरंजनाचं साधन आहे. म्हणजे आपण किती जरी धावपळीमध्ये असलो तरी कीर्तन श्रवण करत असताना आध्यात्मिक लाभाच्या बरोबरच आपल्या स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास त्यात होतोच. म्हणजे कीर्तन हे समाज प्रबोधनाचं उत्तम साधन आहे. संतांनी दिलेले निरोप या निरोपणामधून पोहोचवण्याचं काम जणू काही पोस्टमन या नात्याने करत असतो. संतांनी दाखवलेल्या सत्य, करुणा, सेवा, संयम या मार्गाचा प्रचार करणं हेच आमचं मुख्य भूमिका आहे. आणि जिथे शब्द असतो तिथे संस्कार रुजतात आणि म्हणून त्यांचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. बरं, आपल्या मते आजच्या धकाधकीच्या जीवनात भक्तीचा आणि साधनेचा मार्ग किती आवश्यक आहे? नक्कीच आवश्यक आहे. आजच्या गतिमान युगामध्ये अधिकाधिक मन अस्थिर झालेलं आहे. दाही दिशांकडे ते ओढ घेत आहे. सगळ्या इंद्रियांचा राजा असणारं मन हे भक्तीचं केंद्रस्थान आहे. पण भगवान गोपालकृष्ण सांगतात, चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अशा या चंचल मनाला आवरणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. आणि त्यामुळे मन हे या भक्तीचं केंद्रस्थान आहे. ही भक्तीची ताकद आहे. नामस्मरण, भजन, प्रवचन हे मनाला शांती आणि सकारात्मकता देणारे आहेत. आणि त्यामुळे भक्ती साधनेमुळे प्रत्येक गोष्टीकडे मनुष्य सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिकतो. आणि त्यामुळे
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे साधना, कीर्तन, प्रवचन, श्रवण हे अत्यंत आवश्यक आहे. सर, खरंच कीर्तन हे समाज प्रबोधनाचं माध्यम आपण सांगितलं आहात. पण कीर्तन करत असताना असा एखादा प्रसंग आठवतो का तुम्हाला, ज्यामुळे तुम्ही अंतर्मुख झालात? प्रत्येक कीर्तन हे नवीन अनुभव देणारं असतं, नवीन शिकवण देणारं असतं. कीर्तन ही कला नाही, मगाशी म्हटल्याप्रमाणे ती नवविधा भक्तीमधली दुसरी पायरी आहे. श्रोत्यांच्या डोळ्यांतून ज्यावेळी भगवंतासाठी अश्रू पाझरतात आणि पांडुरंगच तुमच्या कीर्तनामध्ये उभा राहिला हे जेव्हा श्रोत्यांच्या मुखातून आपण ऐकतो, त्यावेळी तो अनुभव जणू काही त्यासाठीच आपण जन्माला आलोय असं वाटतं. कणकवलीमधल्या भालचंद्र महाराजांच्या आश्रमामध्ये एक 70च्या गृहिणी, एक आजीबाईच कीर्तन संपल्यानंतर ज्यावेळी डोळ्यातून अश्रू गाळतात आणि मुखावरून हात फिरवून आपल्या डोक्यावरती बोटं मोडतात आणि माझं उरलेलं आयुष्य तुम्हाला लाभो असं ज्यावेळी सांगतात, त्यावेळी ती घटना कायमची लक्षात राहते. खरंच नवीन शिकवण देणारी म्हणजे ही कीर्तन सेवा असते. आपल्याला वाटतं का की कीर्तन, भजन आणि पारंपरिक साधनातून नव्या पिढीला जोडणं आवश्यक आहे? नक्कीच आवश्यक आहे. कीर्तन, भजन, प्रवचन ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. वास्तविक पाहता कृतयुगामध्ये ज्ञानयोग महत्त्वाचा होता, त्रेतायुगामध्ये ध्यानयोग महत्त्वाचा, द्वापारमध्ये कर्मयोग महत्त्वाचा आणि या कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य सरासरी या स्थूलदेहाचं आयुष्यमान 100 वर्षांचं आहे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सूक्ष्मदेहाचं आयुष्यमान 1000 वर्षांचं आहे. आपला कारण देह आहे त्याचं आयुष्यमान 10,000 वर्षांचं आहे आणि महाकारण जो देह आहे आपला त्याला अंतच नाही. त्यामुळे आपण फक्त या स्थूल देहापुरता, फक्त 100 वर्षापुरता विचार न करता पुढच्या आयुष्यात आपण काय घेऊन जाणार, त्यामुळेच कर्म करण्याचा अधिकार भगवंतांनी आपल्याला दिला आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलं आहे कर्मण्येवाधिकार असते. जसं तू कर्म करशील त्या प्रकारचं फळ देण्याचं फक्त कार्य मी करतो. आणि माऊलीसुद्धा म्हणाले, नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. पापांचं प्रायश्चित नाही, त्या प्रत्येक पापाला प्रायश्चित फक्त नाम आणि नाम आहे. आणि त्यामुळे कीर्तन, भजन ही परंपरा नव्या पिढीला आपल्यासोबत त्यांना घेऊन जाणं आवश्यक आहे. बरोबर सर. भगवंताची अनेक रूपं आहेत. साक्षात उभं करण्याचं काम कीर्तनाच्या माध्यमातून आपण करतो. तरुण पिढीला कीर्तनात रस वाटावा यासाठी आपण काय प्रयत्न करताय? तरुण पिढी या कीर्तनाकडे आकर्षित होण्यासाठी पहिल्यांदा आधी भाषेची सोपी मांडणी असायला हवी. उदाहरणं पुराणांच्या सोबतच आधुनिक काळामधली त्यांच्या समकालीन किंवा आत्ता जे समाजामध्ये ज्या ज्या काही घटना घडत आहेत त्यांचा मागोवा घेणारी उदाहरणं असायला हवीत. त्यांच्या जगण्याशी जुळणाऱ्या गोष्टी कीर्तनातून सांगतो. मोबाईल वापरण्याचा परिणाम आणि त्या सवयींपासून होणारी मैत्रीवरती होणारे परिणाम असतील, स्वतःवरती ठेवायचा संयम किंवा कुटुंबातील नाती जोपासणं, वृद्धिंगत करणं, याच्यावरती जेव्हा ते आपलं प्रतिबिंब पाहतात तेव्हा त्यांना भक्ती साधना आपलीशी वाटते. आजकाल आपण समाजामध्ये बघतोय वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी मनुष्य गेलेला आहे आणि त्यामुळे नवीन पिढी जर कीर्तनात येऊन बसेल तर त्यांना संशोधक असतील, वैज्ञानिक असतील, ऐतिहासिक व्यक्तिमत्व असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, राणा प्रताप असतील, झाशीची राणी असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवरची कीर्तनं म्हणजे क्रांतिकारकांच्या पासनं अगदी भक्ती, देवभक्ती, देशभक्ती आणि धर्मावरचं प्रेम याच्याशी त्यांची सांगड जर घातली, कीर्तनामध्ये हे सगळे विषय जर मांडले तर तरुणांना याच्यामध्ये रस नक्कीच वाटेल. मंडळी, बुवा किरण पारकर यांच्याशी असाच संवाद सुरू ठेवणार आहोत. आता ऐकूया कीर्तनाचा पूर्वरंग. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम
राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम नवनीरद साम नवनीत प्रिय नवनीरद साम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम शरणागत दीना चरणीने शरणागत दीना चरणीने करुणा दृष्टि निहारी राजा राम करुणा दृष्टि निहारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम कीर्तनीये ये सद्गुरु राया कीर्तनीये सद्गुरु राया कीर्तनीये सद्गुरु राया मती मंद में काहीच नेणे मती मंद में काहीच नेणे सांख्य अथवा न्याय हो सांख्य अथवा न्याय सांख्य अथवा न्याय हो सांख्य अथवा न्याय कीर्तनीये सद्गुरु राया कीर्तनीये सद्गुरु राया कीर्तनीये सद्गुरु राया ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 बोला पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पार्वती पते हर 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 महादेव महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया घेई घेई
माझे वाचे घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे डोळे तुम्ही घ्यावो सुख डोळे तुम्ही घ्यावो सुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख तुम्ही आई कारे काना तुम्ही आई कारे काना माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण घेई घेई माझे वाचे घेई घेई मना तेथे धाव घेई मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी राहे विठोबाचे पायी घेई घेई माझे वाचे तुका म्हणे आवो जीवा तुका म्हणे आवो जीवा तुका म्हणे आवो जीवा नको सोडू या केशवा नको सोडू या केशवा घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे. नमस्कार श्रोते हो, आजची ही कीर्तन सेवा या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू संत श्रेष्ठ भक्तिमूर्ती संत तुकाराम महाराजांचा आहे, ज्यामध्ये संत तुकाराम महाराज स्वतःला उपदेश करतात, घेई घेई माझे वाचे. मला सांगा, भक्तिमूर्ती असणाऱ्या संत तुकाराम महाराजांना स्वतःला असा उपदेश करण्याची गरज आहे का? पण बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. म्हणून सामान्य जनांचा कळवळा येतो आणि म्हणून संत अभंग सांगतात, लिहून ठेवत नाहीत.
लोकांनी ते ऐकले, लिहून काढल्या आणि त्या गाथा तयार झाल्यात. आणि त्याच्यापैकीच आजचा निवडलेला अभंग घेई घेई माझे वाचे द्विरुक्ती केली आहे. शास्त्रामध्ये पाहायला गेलं तर एक शब्द दोनदा वापरणं हा द्विरुक्तीचा दोष सांगितला आहे. पण इथे सुरुवातच करताना महाराज म्हणतात घेई घेई. जी गोष्ट ठासून सांगायची आहे त्याची द्विरुक्ती ही करावीच लागते. आणि त्यामुळे घेई घेई माझे वाचे. घ्या म्हणजे घ्याच. फक्त आपल्याला सांगितलं कोणीतरी जेवून जा, हो आपण थांबू का? हो जेवून जा म्हणजे जा, हा जेवल्याशिवाय जायचं नाही असा आग्रह ज्यावेळी करावा लागतो त्यावेळी पुन्हा 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 आवर्तन होतात. आणि म्हणून इथे महाराज घेई घेई माझे वाचे गोड नाम. मला सांगा, तुकाराम महाराजांनी या नामाची चव चाखून बघितली असेल का हो? एखादा मुलगा दिसला, मुलगी दिसली, छोटंसं बाळ दिसलं, काय गोड बाळ आहे म्हणतो हो आपण. मुका घेतला तरी त्याला चाटून बघत नाही आपण. पण दिसायला ते बाळ किती गोड आहे या अनुषंगानं इथे महाराज म्हणतायत गोड नाम विठोबाचे. एवढं गोड आहे. किती गोड असेल बरं? नामदेव महाराज सांगतात ते किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा. काबान घे, काबान घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखा. संतांचं मन विषयामध्ये गुंतत नाही, विषयांच्या अधीन होत नाही, पण आपलं मात्र विषयांशिवाय चालत नाही. काम क्रोधादी षड्विकार आपल्यावरती स्वार होतात आणि संतांच्या ते सगळे षड्विकार ताब्यामध्ये असतात. आणि तरीसुद्धा ते म्हणतात मन माझे गुंतले विषय सुखा. ते तुमच्या आमच्यासाठी म्हटलंय, सामान्य जनांसाठी त्यांनी ते म्हणून ठेवलंय. पण त्या नामाची गोडी सांगत असताना महाराज म्हणाले अमृताहुनी गोड. अमृतापेक्षाही गोड असणारं भगवंतांचं नाम. हेवीतला हेवी डायबिटीस 400च्या वरती जरी गेलेला असला तरी त्याला काही त्रास होईल का हो नाम घेतलं तर? तुम्ही म्हणाल सविश्वास प्रतिश्वास नाम घ्यायला आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला वेळच नाही. पण एवढं तर करू शकतो, जे काही कार्य आपण करतोय, जे काही काम करतोय ते भगवंताने आपल्याला दिलेली जबाबदारी आहे हे समजून त्याची आठवण जर ठेवली, त्याने आपल्याला सोपवलेलं तर कार्य म्हणून आपण जर निष्ठेने प्रामाणिकपणे जर केलं, त्याच्यासाठी वेगळी जपमाळ घेऊन जपत बसण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून आज तुकाराम महाराज सांगतायत एवढं सुलभ असणार. सगळ्या संतांनी निर्गुणाची उपासना केली आणि आपल्याला मात्र साधं नाम घ्या म्हणाले. कारण कलियुगामध्ये फक्त आणि फक्त नाम, भगवंतांचं नाम आपल्याला या भवसागरामधून तारून घेऊन जाणार आहे हो. आणि म्हणून अगदी मोफत असणारं हे नाम, त्याच्यासाठी काही पैसा खर्च करण्याची गरज नाही. अमृतापेक्षाही गोड अनुभव देणारं हे नाम घ्या असं थेट न सांगता घेई घेई माझे वाचे स्वतःला उपदेशून सांगितलं, पण ते तुमच्या आमच्यासाठी सांगितलं. बरं, या पूर्ण अभंगामध्ये महाराज आपल्या प्रत्येक इंद्रियाला उपदेश करतात. डोळे तुम्ही घ्यावो सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्यांनी आपण बरं वाईट सगळं काही पाहतो, पण पाहायचंच असेल तर खरं सुख ज्या ठिकाणी प्राप्त होणार आहे, ज्या भगवंतांचं दर्शन घेतल्यानंतर त्या भगवंतांचं पांडुरंगाचं मुख पहा, त्याचं दर्शन घ्या. तत् दर्शनम. पाहायचं असेल, मुद्दाम म्हणून पाहायचं असेल, काय पहा? भगवंतांचं मुखकमलाचं अवलोकन करा म्हणतात. तत् दर्शनम. ऐकायचं असेल तर काय ऐका? तत् कीर्तनम.
नारदांच्या गादीवरती उभं राहूनच कीर्तन करता येतं असं नाही. कारण श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन याच्यामधली कीर्तन ही द्वितीय क्रमांकाची पायरी जरी असली तरी सुद्धा भगवंतांच्या लीला, भगवंतांच्या कथा एकमेकांना सांगणं हे कीर्तनच आहे. आपण शेजारणीच्या गोष्टी, सुनेच्या गोष्टी सासू सांगते, सासूच्या गोष्टी सूनबाई सांगते, त्याच्यापेक्षा भगवंतांच्या जर कथा सांगितल्या तर या मुखाचा खरा उपयोग होणार आहे. आणि म्हणून ऐकायचं असेल तर त्या भगवंतांचं कीर्तन श्रवण करा, तत्कीर्तनम. आणि पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणाले, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. पण भगवान गोपाल कृष्ण सांगतात, चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. हे मन कसं आहे, चंचल आहे, त्याला आवरणं म्हणजे वाऱ्याची मोट बांधण्यासारखं आहे. ते फार कठीण गोष्ट आहे. कारण मन हे इंद्रियांचा राजा आहे, त्याला काबूत ठेवणं सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून हे मन जर कुठे लावायचं असेल, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. कसं आहे हे मन? हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे, नकळे याचा अंतची कोठे, नकळे याचा अंतची कोठे, हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे. या मनाला फक्त विवेकाच्या पाशाने बांधता येतं. आणि म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणाले, तुका म्हणे आहो जीवा नको सोडू या केशवा. तुम्हाला हे जर शिर जर नमवायचं असेल, टेकवायचं असेल तर मूर्धन्यमाधोक्षजम, त्या अधोक्षजाच्या चरणावरती पडलेल्या तुळशीवरती आपलं डोकं टेकवा. त्याचा या नाकाने सुगंध घ्या. म्हणजे डोळे, नाक, कान आणि जिव्हा आणि हे मन भगवंताच्या चरणावरती विनटवून टाका. आणि तर खऱ्या शाश्वत सुखाची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज पूर्वरंगामध्ये सांगतायत, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. रसिकहो, नाम घ्या, नाम जपा, संतांचे विचार जगा. कारण नामातच आहे शांती, समृद्धी आणि ईश्वराशी एकरूप होण्याची वाट. आज आपण ऐकलात कीर्तनाचा पूर्वरंग. पुढच्या भागात ऐकूया कीर्तनाचा उत्तर रंग.